नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक कहाणी सांगणार आहेत शेगावच्या संत गजानन महाराजांच्या एका भक्ताची हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कहाणी। गजानन महाराज ज्यांच्या नाव घेतला तरी लाखो भक्तांच्या हृदयात आशेचा किरण उजळतो। त्यांच्या दैवी कृपेची ही कथा तुम्हाला थक्क करेल। ही आहे श्रद्धेची, प्रेमाची आणि चमत्काराची कहाणी। चला मग या थरारक प्रवासाला सुरुवात करूया। ही गोष्ट आहे सावित्रीची, एका सामान्य गृहिणीची जी शेगाव जवळच्या एका छोट्या गावात राहायची। सावित्रीच्या आयुष्य सुखी होतं, पण एके दिवशी तिच्या मुलाला रमेशला एक विचित्र आजाराने ग्रासलं होत। रमेशच्या खेळणं बंद झालं होत। गावातले वैद्य, शहरातले डॉक्टर सगळ्यांनी हात वर केले। हा आजार दुर्मिळ आहे, आम्ही काही करू शकत नाही असं डॉक्टर म्हणाले। सावित्रीबाईच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते। तिच्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर एक रात्री निराशेच्या गर्तेत बुडालेली सावित्रीबाई गजानन महाराजांच्या मंदिरात गेली। तिथे ती रडत रडत म्हणाली, महाराज, माझ्या रमेशला वाचवा, तुम्हीच माझी एकमेव आशा आहात। त्या रात्री तिला स्वप्न पडलं। गजानन महाराज तिच्या समोर उभे होते, शांत स्मितहास्य आणि दयाळू नजरेनं। त्यांनी फक्त इतकंच म्हटलं, सावित्री, विश्वास ठेव, सगळं ठीक होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश अचानक उठला आणि त्याने सावित्रीबाईला मिठी मारली। याचं शरीर हलकं वाटत होतं आणि तो हसत खेळत होता। डॉक्टरांनी तपासलं तर डॉक्टरांना आश्चर्य वाटत होतं। रमेशचा आजार पूर्णपणे बरा झाला। सावित्रीबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। तिने हा चमत्कार गजानन महाराजांच्या कृपेने झाला असं म्हटलंय आणि सावित्रीबाई त्या दिवसापासून गजानन महाराजांची मनापासून भक्ती करू लागली। मित्रांनो, ही कहाणी सावित्री आणि रमेशची आहे, पण ती प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेची आहे। गजानन महाराजांनी शिकवलं की खरी श्रद्धा आणि प्रेम असेल तर यांच्या समोर कोणतीही अडचण टिकत नाही। आजही त्यांचे चमत्कार आणि शिकवणी लाखो लोकांना मार्ग दाखवतात। जर तुम्हीही गजानन महाराजचे भक्त असाल तर कमेंट मध्ये लिहा, गण गणांत बोते।